कष्टकरांचे द्रष्ट नेते आणि थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल तालुक्यात विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। यामध्ये ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार 2026 स्पर्धा, ऐतिहासिक श्रीमंत योगी महानाट्य तसेच नुकत्याच निवडून आलेल्या महापौर, उपमहापौर, सभापती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह उरण उपनगराध्यक्षांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उल्वेनोड येथे बैठक पार पडली। या बैठकीस लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानी होते, तर माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे आणि आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख उपस्थितीत होते। बैठकीत विविध कार्यक्रमांचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला। स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार यंदाही दिला जाणार असून तालुक्यातील ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या निकषांवर सर्वेक्षण सुरू आहे। या स्पर्धेतील विजेत्यांना 7 मे रोजी उल्वेनोड येथे रामशेठ ठाकूर मैदानावर आयोजित पुण्यतिथी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे। स्वर्गीय जनार्दन भगत यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात येत आहे। या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, संस्थेचे संचालक अनिल भगत, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर S.T. गडते, पनवेल महापालिकेचे गटनेते प्रकाश बिनेदार, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, वसंत शेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, प्रकाश भगत, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, अजय भगत, विश्वनाथ कोळी, विजय घरत, जितेंद्र म्हात्रे, स्वप्नील ठाकूर, जयवंत देशमुख, ॲडव्होकेट राहुल घरत, CL ठाकूर, अनिल देशमुख, नाना देशमुख, VK ठाकूर, PK ठाकूर यांच्यासह जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संस्था पनवेल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अशा स्वर्गीय जनार्दन भगत साहेब 38वी पुण्यतिथी कार्यक्रम, या कार्यक्रमाचे एक भाग म्हणजे तालुकास्तरीय अशा रीतीनं उल्लेखनीय सामाजिक क्षेत्रात क्रीडा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा पारितोषिक वितरण समारंभ, तसेच स्वर्गीय जनार्दन भगत साहेब स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा, म्हणजे अशा रीतीनं बक्षीस चांगलं काम केलं विविध क्षेत्रात त्यांचा, आणि ग्रामपंचायतीमध्ये पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी विशेष नंबर मिळवले। परीक्षण जे आपल्याला यातलं आहे कुठल्या ग्रामामध्ये जास्त सूचना गेली ते व्हिडिओ किंवा पंचायत समितीमार्फत केलं जात आहे, आणि ते जे नंबर ते त्यांना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वगैरे नंबर आहे ते आपण देणार आहोत। विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेमधले आपले जे आहेत जे चांगलं उत्तम काम केलेलं आहे विविध क्षेत्रात त्यांचं येणार आहे, आणि अशा प्रकारचं कार्यक्रम भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात सदस्यांचा व्हावा अशा प्रकारची ही इच्छा आहे, आणि त्यासाठी तयारी करता जर बोलवतो आहोत। आता ह्या याच्यामध्ये आपल्याला कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे व्हायला गेला तर मान्यवरांचं आगमन, प्रतिमेचे पूजन, दीपज्वलन, ईशस्तवन, राज्यगीत, स्वागतगीत, आदरांजली, मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, प्रमुख मार्गदर्शन, गुणगौरव सोहळा आणि कार्यक्रम संभार, स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार 25, अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन आणि पसायदा, सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी पाऊल पडते पुढे हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। या याच्यामध्ये आपल्याला जे प्रथित यश आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये आपल्या महापालिकेमध्ये जे नगरसेवक, महापौर, उपमहापौर, नगरसेवक निवडून आले त्यांचाही सत्कार करायचा आहे। पंचायत समितीमध्ये आपल्या पनवेल रोडमध्ये असतील ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य त्यांचा सत्कार करायचा आहे।
म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचाही सगळ्यांचा सत्कार करायचा आहे. आणि ज्या ग्रामपंचायतीचे नंबर आले असतील तर साहजिकच त्यांच्याबरोबर सुद्धा 10-20 लोक येणार असतील. त्या सगळ्यांची एक मोठी सभा आपल्याला संध्याकाळी 6 वाजता रामशेठ ठाकूर मैदानावर इथं आयोजित करून तो प्रोग्राम व्हायचा आहे. सकाळचा नियमितपणानं आपण संध्याला जातो साहेबांच्या घरी, तिथं ते चहा पाणी देतात, आम्हाला आतमध्ये भाकरी पण देतात वगैरे. तर तिथलं कार्यक्रम होईल. आणि नंतर प्रत्येक शाखेमध्ये पनवेल कॉलेज, खारघर कॉलेज, खारघर हायस्कूल, सिकेटी हायस्कूल, द्रोणागिरी हायस्कूल, गुरु नारायण या सगळ्या हायस्कूलमध्ये तिथं पूजन केलं जाईल. आणि त्याच्यानंतर सकाळचा कार्यक्रम संपला तर संध्याकाळी 6 वाजता हा इथं प्रोग्राम होणार आहे. तर त्यासाठी आपण आणि आपल्या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चौदा ज्यांना ग्रामपंचायत बक्षीस मिळेल ते मोठ्या 20-25 जणी त्यांचा पहिला नंबर सुद्धा आला. तर तसे पंचायत समितीचे लोक आता निवडून आले आहेत, जिल्हा परिषद आलेले आहेत, तर त्यांचे जे काही हे असतील चाहते वगैरे तर त्यांनी यावं. हयात काळामध्ये भगत साहेबांनी जे काम केलं त्या कामाची आठवण पुढच्या पिढ्यांना राहिली पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं निरपेक्ष वृत्तीनं समाजासाठी काम केलं, स्वतःचं देहभान विसरून काम केलं, त्या कामाची आठवण पुढच्या पिढ्यांना राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून रामशेठ ठाकूर साहेबांचा आग्रह राहिलेला आहे. आणि म्हणूनच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था असू दे किंवा अन्य रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ किंवा अन्य कामाच्या माध्यमातून सातत्यानं भगत साहेबांच्या स्मृती जागवल्या गेल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे संपन्न होत असतात. आणि म्हणून यावर्षी होणारा 7 तारखेचा कार्यक्रम आपण यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा या स्पर्धा तालुकास्तरीय स्पर्धेचा आपण पारितोषिक वितरण सोहळा त्या दिवशी घेणार आहोत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था यांचे वेगळे कार्यक्रम होतातच, पण त्याचबरोबरीनं हा कार्यक्रम या दोन्ही संस्था एकत्र मिळून घेणार आहे. आणि गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतच तो कार्यक्रम असल्यामुळे जास्तीत जास्त ही नवी पिढी यावी या परिसरामध्ये जिथे भगत साहेबांच्या कार्याचा खऱ्या अर्थानं ठसा उमटलेला आहे त्या परिसरामध्ये खूप मोठ्या पद्धतीने नागरीकरण आता झालं. हे नागरीकरण झाल्यानंतर आज मूळ ग्रामस्थ जेवढे काही आहे त्याच्या 5-10 आता इथे नंतर येऊन वस्तीला राहिलेल्या लोकांची संख्या वाढत चालली. त्यांना आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भूमीचा इतिहास काय, त्या भूमीचं खरं वैभव काय हे कळलं पाहिजे. आम्ही आज भाजपच्या आमच्या प्रशिक्षण कार्यशाळा जिल्ह्याची आहे आता त्याच्यामध्ये उपस्थित होतो. काल इंदोरला तीच कार्यशाळा झाली आणि आज आता ती महाराष्ट्र राज्याची इथे झाली. काल 6 राज्याची होती इंदोरला. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की भाजपचा इतिहास हा तुम्हाला सांगायचा आहे. तर भाजपचा इतिहास सांगताना तो भाजपचा स्थापनेपासून 6 एप्रिल 1980 पासूनचा इतिहास सांगा, पण तो सांगत असताना सुद्धा 60% इतिहास हा पक्षाचा पूर्ण सांगा, 25% इतिहास हा राज्याचा आणि 15% इतिहास हा स्थानिक सुद्धा सांगितला पाहिजे. स्थानिक स्तरावरती भाजप कशी रुजली वाढली. तसं आपल्याला या भूमीमध्ये राहत असताना या भूमीमधल्या लोकांना जर इथे काय घडलंय काय चाललंय हे जर कळलंच नाही तर त्यातून पुढच्या पिढीला इथल्या प्रकल्पग्रस्तांची भूमिका, प्रकल्पग्रस्तांचे ची मानसिकता याचा अंदाज लागू शकणार नाही. त्यामुळे रामशेठ ठाकूर साहेबांनी सुचवलेला हा कार्यक्रम हा आपल्या सर्वांच्यासाठीच अतिशय पुढच्या पिढ्यांना आपल्या या भागाशी या भागाच्या इतिहासाशी या ठिकाणी जोडणारा अशा पद्धतीचा ठरू शकतो. त्यामुळे त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. रामशेठ ठाकूर साहेबांचा हा अमृत महोत्सवी वाढदिवस असणारं असं हे वर्ष आहे आणि या निमित्तानं ज्या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय या शाळेचं औपचारिक उद्घाटन हे अद्यापपर्यंत झालेलं नाही. त्यामुळे ते औपचारिक उद्घाटन आणि त्याला जोडून रामशेठ ठाकूर साहेबांचा हा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा असं एकत्रित्या आयोजन करावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही म्हणणं रामशेठ ठाकूर साहेबांच्याकडे मांडलं. या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही या अनुषंगानं जेव्हा विनंती केली परवाच्या दिवशी, विनंती केल्यावर मुख्यमंत्र्यांनी या मागच्या आठवड्यातच मान्य केलं होतं. आता त्याच्याकडे तारीख मागत असताना त्यांच्याकडे 12 तारीख किंवा 13 तारीख मे महिन्याची 12 किंवा 13 मे
ही तारीख त्यांनी द्यावी अशा पद्धतीची आपण विनंती केलेली आहे, ज्या दिवशी या शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असेल आणि त्याचबरोबरनं आपला अमृत महोत्सवी सोहळासुद्धा असेल। या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदीजी अजूनही ते मुंबईमध्ये आहेत, तर त्यांचा आग्रह आहे की आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी बोलवावं। कार्यक्रम आपला इथेच, कारण शाळेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे याच रामशेठ ठाकूर मैदानावरतीच तो कार्यक्रम पार पडायचा आहे। आता हे सगळं जोडून यायचं आहे, गडकरी साहेबांना सुद्धा आपण त्या कार्यक्रमाला बोलूया असं आमदार महेश बालदी यांचं म्हणणं आहे। या अनुषंगानं हे सगळं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय।